राज्यात विधानसभेच्या निवडणुका वेळेतच होण्याची शक्यता 13 सप्टेंबरला राज्य निवडणूक आयुक्त तयारीचा आढावा घेणार। विधानसभेसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी 3 ऑक्टोबर नंतर प्रसिद्ध होणार। सूत्रांची माहिती, भाजपचे 50 उमेदवारांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देणार। मुख्यमंत्री पदाची मागणी करणाऱ्या अजित पवार यांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता। राष्ट्रवादीची 50 जागांवर बोलवण होणार असल्याची माहिती। मात्र अजित पवार 60 ते 65 जागांवर ठाम। आजपासून युगेंद्र पवार यांची स्वाभिमान यात्रा बारामतीच्या कन्हेरीमधील मारुती मंदिराचं दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ। गावांमध्ये नागरिकांशी मुक्त संवाद साधणार। बदलापूर घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांवर सरकारचं विशेष लक्ष। गैरवर्तन करणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा, राज्य सरकारचं जिल्हा परिषद शाळांना पत्र। 9 कॅरेटच्या सोन्यासाठीही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा भारत सरकारचा विचार। कमी शुद्धतेच्या सोन्यालाही मागणी वाढली। भारतीय मानक ब्युरोची संबंधित हितधारकांशी चर्चा। वांद्रे वर्सोवा सागरी सेतूच्या पहिल्या स्पॅनची लवकरच उभारणी होणार। MSRDC कडून तयारी सुरू। आतापर्यंत 20% काम पूर्ण। आता मोनो रेल्वेच्या डब्यांवरही झळकणार जाहिराती। मोनो रेल्वे तोट्यात असल्यानं उत्पन्न वाढवण्याचा मेट्रोचा प्रयत्न। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीच्या ओटवणे गावात पूजा करून सामूहिक भात कापणी सुरू। कापलेलं नवं वाजत गाजत घरी आणून दारे बांधण्याची तळ कोकणात प्रथा। गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या भाविकांना दिलासा मिळणार। प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या सोडणार। मध्य आणि कोकण रेल्वेकडून अतिरिक्त 2 विशेष रेल्वे गाड्या चालवणार। समुद्रात गणेश विसर्जन करणाऱ्यांनी जेलीफिश स्टिंगरेच्या दंशापासून सावध राहावं। मुंबई महापालिकेचं आवाहन। दंश करू शकणारे मासे ट्रायल नेटिंगमध्ये आढळले। माहेरवाशिणीच्या स्वागताला महिलांची लगबग। घरोघरी गौरी पूजनाची तयारी। लोणावळ्याच्या बाजारपेठेमध्ये गौरींचे सुरेख मुखवटे दाखल, तर सजावटीचं साहित्य, दागिने, हार, फुलांच्या खरेदीसाठी सुद्धा झुंबड।